तर भटवाडी प्रीमियर लीग मध्ये हा पहिला संघमालक असेल ज्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार भेटलेला आहे. आजपर्यंत जेवढे भटवाडी प्रीमियर लीग झाले त्यामध्ये पहिला संघमालक असेल त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार झालेला आहे. उल्हास मामा कामटे यांचं हार्दिक असं अभिनंदन. तर यानंतर होणारा सामना तर पापाळे वॉरियर्स विरुद्ध साई इंडियन्स. साई इंडियन्स नाही, साई दत्त आहे ना, साई दत्त. तर स्ट्राइकवर आहे निलेश जाधव, नॉन स्ट्राइकला आहे सुरेश शिंदे आणि गोलंदाजी मार्कवर आलेला आहे अलिबागचा सुपरस्टार महेंद्र वर्तक. निलेश जाधव स्ट्राइकवर आणि नॉन स्ट्राइकला आहे सुरेश शिंदे. आणि अलिबागचा सुपरस्टार आणि हनुमान नगरचा वंडर बॉय महेंद्र वर्तक. तर मागच्या पहिल्या मॅचला त्यांनी गोलंदाजी केली नव्हती परंतु या मॅचला गोलंदाजीवर आलेले आहेत. महेंद्र वर्तक संघासाठी पहिला आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन पॉवर प्लेचं षटक असेल हे. गोलंदाजी मार्कवर महेंद्र वर्तक आणि फलंदाजीला आहे निलेश जाधव आणि नॉन स्ट्राइकला आहे सुरेश शिंदे. तर बघूया कसा हा सामना करोमरो सामना असेल साई दत्त या संघासाठी. पहिल्या चेंडूवर षटकार निलेश जाधव यांच्या गोलंदाजी मार्कवर आणि महेंद्र वर्तकच्या प्रत्येक विकेटला 100 रुपयाचं पारितोषिक हनुमान नगर चॅलेंजर या संघाकडून आलेलं आहे. प्रत्येक विकेटला 100 रुपयाचं पारितोषिक महेंद्र वर्तक यांना हनुमान नगर चॅलेंजर या संघाकडून. तर पहिल्या चेंडूवर षटकार मारलेला आहे. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू, एक धाव वर समाधान. उत्कृष्ट कमबॅक केलेला आहे त्यांनी. आपली लाईन लेन चेंज केली थोडी. पहिला ओव्हर पिच बॉल दिला त्याला षटकार भेटला, त्यानंतर लो फुलटॉस पद्धतीचा यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकला त्याच्यावर एकच धाव समाधान मानावं लागेल. धावसंख्या झालेली आहे 7 धावा 2 चेंडू. आणि स्ट्राइकवर आलेला आहे सुरेश शिंदे. आणि स्लोअर पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न बघा, एकच धावावर समाधान मानावं लागेल. काहीसा उत्कृष्ट कमबॅक करताना महेंद्र वर्तक आपल्या संघासाठी. तर प्रत्येक विकेटवर 100 रुपयाचं पारितोषिक आहे महेंद्र वर्तक यांना हनुमान नगर चॅलेंजर या संघाकडून. स्ट्राइकवर पुन्हा एकदा निलेश जाधव आणि काहीसा रिदम बहुतेक चुकलेले आहेत. धावसंख्या 8 धावा 3 चेंडू. पॉवर प्लेचं षटक.
तर उत्कृष्ट कमबॅक करताना हॅलो, उत्कृष्ट गोलंदाजीचा नजराना कमबॅक केलेला आहे आपल्या संघासाठी. एक षटकार खाल्ला त्यानंतर लेकिन त्यानंतर उत्कृष्ट कमबॅक करून देताना आपल्या संघासाठी हा सुद्धा 2 डॉट. 5 चेंडू मागे केवळ 8 धावा, 2 निर्धाव चेंडू. मोठा फटका स्ट्रेट ड्राइव्ह पद्धतीचा 1 बाउन्स आणि चाळ क्षेत्ररक्षण, 4 धावा. तर यानंतरच समालोचन सांभाळतील तुषार शिंदे. हॅलो, पहिलं षटक संपलंय. 12 धावा धावपलकावरती असतील. बिनबाद 12 धावा. पहिलं षटक या ठिकाणी संपतंय. चांगली सुरुवात या ठिकाणी करतोय संघ. निलेश जाधव यांनी जर षटकार हॅट्रिक पूर्ण केली तर त्यांच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस असणार आहे. यावेळी मात्र सफल झाले होते आणि हलक्या हाताने चेंडूला खेळले. कव्हरच्या दिशेने चेंडू फील्ड झालाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये 1 धाव तिथे मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जात आहे. 13 धावा धावपलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. यावेळी हा चेंडू अतिशय मोठा फटका खेळला गेला. मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. चेंडू मात्र जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. पहा, फटका खेळताना फलंदाज अगोदर सफल झाला होता आणि सफल होऊन मैदानामध्ये एक मोठा फटका खेळण्यामध्ये अतिशय सहज मात्र यशस्वी होतोय. ज्या पद्धतीने फलंदाज सफल झाला आणि त्यानंतर मात्र पूर्णपणे चेंडूच्या लाईन मध्ये आला आणि एक मोठा फटका त्याच्या बॅट मधून जरूर पाहायला मिळालाय. अजून जर 2 षटकार मारले तर अमित गोतड षटकार हॅट्रिक साठी सलग 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं बक्षीस असणार आहे. निलेश आणि अमित यांच्या माध्यमातून एक सुवर्ण संधी असणार आहे निलेश साठी. पुन्हा एकदा गोलंदाज प्रमोद सज्ज झालाय. आता मात्र कमबॅक करावं लागेल प्रमोदला. एक मोठा फटका आलाय. ऑफस्टंपच्या बाहेर हा चेंडू. अतिशय चांगला फटका. शॉर्ट आर्म पूल सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय. अतिशय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि चेंडू मात्र सीमारेषे पलीकडे गेलाय. अतिशय चांगला फटका. ज्या पद्धतीने बॅकफुट वरती वेट ट्रान्सफर केलंय आणि त्यानंतर मात्र फटका खेळलाय. पूर्णपणे चेंडूच्या लाईन मध्ये येत हा फटका खेळलाय. अतिशय जबरदस्त फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. सलग 3 षटकार मारण्याची संधी मात्र इथे येते. शरद गुजले आणि अमित गोतड यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बक्षीस असणारे लगातार 3 षटकारांसाठी आणि ही संधी मात्र इथे चालून आली निलेशसाठी. पुन्हा एकदा गोलंदाज प्रमोद मात्र सज्ज झालाय. कमबॅक करावं लागेल प्रमोदला. यावेळी मात्र मिस टाइम होतोय. चेंडू हवेमध्ये जातोय आणि खेळाडू तिथे तैनात होता परंतु झेल इथे सुटलाय. नजर हटी दुर्घटना घटी हे मात्र पाहायला मिळतंय. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर ठेवणं आणि चेंडू शरीराच्या जवळ पकडणं
हे मात्र झेल घेण्यासाठी आवश्यक होतं आणि ती चूक इथे क्षेत्ररक्षक करतोय आणि एक झेल मात्र सुटलाय. बराचसा वेळ मात्र मिळाला होता, बराच वेळ चेंडू हवेत होता, तरी देखील क्षेत्ररक्षक पकडू शकला नाही. याचं एकच कारण होतं की नजर जी आहे शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती राहिली नाही आणि सोपा झेल मात्र मिस होतोय. धावफलक मात्र झपाट्याने पुढे जात आहे. 27 धावा धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना 27 धावा. अतिशय आक्रमक फलंदाजी इथे पाहायला मिळते निलेशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज प्रमोद सज्ज. यावेळी मात्र चांगला चेंडू आहे आणि चेंडू मात्र दिशा बदलतोय. गली रिजन मध्ये चेंडू आला होता, दिशा चेंडूने बदलली आहे आणि चेंडू मात्र आउटफील्ड मात्र खूप तेज आहे. चेंडू खूप वेगाने ट्रॅव्हल झाला. 3 धावा इथे मात्र मिळत आहेत. एक धाव नक्कीच आपल्या संघासाठी इथे सेव्ह करतोय. धावा धावफलकावरती. अखेरचा चेंडू या षटकामधला. अतिशय आक्रमक फलंदाजी निलीशच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. संपूर्णपणे रौद्र रूप या षटकामध्ये. ऑफस्टंपच्या बाहेरचा हा चेंडू सफल जरूर झाले होते आणि पंचाने तेच पाहिलंय. चेंडू मात्र निर्धाव असणारे. षटक क्रमांक 2 इथे संपतंय आणि 2 षटकांच्या समाप्त नंतर 15च्या सरासरीने 30 धावा धावफलकावरती. तर मित्रांनो, आज एक विशेष दिवस आहे. आज आहे 12 डिसेंबर, अर्थात 12/12/2020 आणि आपल्या घाटकोपर नगरीतील भटवाडी येथील रहिवासी असणारे समालोचक आदरणीय चंदू शेटे सर यांचा आज असणारा जन्मदिवस आणि त्यांना मात्र जन्मदिवसाच्या अतिशय मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज खरं तर इथं येण्याचं कारण आदरणीय सरांचा जन्मदिवस आहे. त्यांना माझ्या वतीनं अतिशय मनपूर्वक जन्मदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जाऊयात सामन्याकडे. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 2 षटकांच्या नंतर बिनबाद 30 धावा धावफलकावरती. 15च्या सरासरीने धावा कुटण्यामध्ये यश मात्र दोन्ही फलंदाजांना आलंय. यावेळी मात्र एक रचनात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न, त्यामध्ये देखील यश मिळताना पाहायला मिळते. आउटफील्ड मात्र खूप तेज असणार आहे आणि चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल करेल सरळ सीमारेषच्या पलीकडे 4 धावांकरता. तर स्विच हिट करण्याचा जरूर प्रयत्न झाला आणि त्यामध्ये यश मात्र मिळताना पाहायला मिळत आहे. भावेश पुन्हा एकदा सज्ज झालाय. भावेश शेलार गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय. समोर मात्र उजव्या हाताचा फलंदाज आहे, पूर्णपणे डावखुऱ्या हाताचा फलंदाज स्टान्स त्याने घेतला होता. पुन्हा एकदा भावेश सज्ज आहे. अतिशय चांगला फटका आणि 1 बाउन्स चेंडू पुन्हा एकदा सीमारेषच्या बाहेर जाईल 4 धावांकरता. तर पूर्णपणे रेंज मध्ये चेंडू होता फलंदाजा पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर आणि जी लेंथ आवश्यक होती फलंदाजाला चांगला फटका खेळण्यासाठी ती लेंथ मात्र पुन्हा एकदा तो स्वतःसाठी क्रिएट करतोय. पदलालित्य जे असतं ते मात्र उत्तम पाहायला मिळते. क्रिकेटच्या भाषेत जर सांगायचं झालं तर क्रीजचा अतिशय उत्तम उपयोग नक्कीच पाहायला मिळतोय फलंदाजाकडून. पुन्हा एकदा भावेश शेलार बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज येताना पाहायला मिळत आहेत. थोडासा प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. काउंटर अटॅक ज्या पद्धतीने केला जातो तो मात्र पाहायला मिळतोय मैदानावरती. पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. अलॉंग दी कार्पेट चेंडू गेला होता. थोडंसं फंबल पाहायला मिळतंय आणि तदनंतर मात्र 2 धावा इथे अतिशय सहज पळून पूर्ण होत आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील 2 फलंदाजांच्या मध्ये चांगलं ताळमेळ देखील पाहायला मिळतंय. आणि हीच मित्रांनो क्रिकेटची परिभाषा सांगते की क्रिकेटमध्ये षटकारासोबत सिंगल डबल धावांना देखील किती महत्व आहे ते मात्र पाहायला मिळते मैदानावरती. यावेळी मात्र दिशा जरूर चुकली आहे आणि वाईड बॉल पंचांनी घोषित केलाय. एक अवांतर धाव या ठिकाणी मिळेल. एक अवांतर धावेने धावफलक पुढे जाते. धावफलक जाऊन पोहोचते ते 41 धावा धावफलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 41 धावा. भावेश शेलार पुन्हा एकदा सज्ज आहे. यावेळी मात्र अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळतोय. कटर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन महत्वाचं आहे आणि ते व्हेरिएशन मात्र भावेश कडून पाहायला मिळतंय.
41 धावा धावफलकावरती. यावेळेस भावेशने थोडासा वेगावरती भर देण्याऐवजी व्हेरिएशन वरती भर दिला आणि त्याचाच फायदा इथे भावेशला होताना पाहायला मिळतोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडू फाईन क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय. शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड झालाय. एक धाव अतिशय आरामात पळून पूर्ण होते. एका धावेने धावफलक पुढे जातं. धावा झाल्यात 42. सुरेश आणि निलेश अतिशय उत्तम सलामी आपल्या संघाला आतापर्यंत दिली. 42 धावा नाबाद इथे मात्र जोडल्यात. हवेचा हा चेंडू पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न, पूल करण्याची 2 धावा इथे मात्र पळून पूर्ण होतील. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. धावा झाल्यात 44. अतिशय चांगली फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली दोनही फलंदाजांकडून. निलेशने मात्र काय केलं, स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. काउंटर अटॅक निलेश करतोय. सुरेश मात्र त्याला उत्तम साथ देतोय. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 44 धावा. 44 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ विदाउट एनी विकेट. तीन षटकांचा खेळ इथे संपतोय. धावा झाल्यात 44. अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळाली तीनही षटकांमध्ये. तर ड्रिंक्स ब्रेक थोडासा झाला होता. 3 षटकांचा खेळ संपलाय. बिनबाद 44 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. भटवाडी प्रीमियर लीग 2021. तर प्रीमियर लीगच्या माध्यमातून ज्या पद्धतीने इंडियन प्रीमियर लीग आली त्याच्या अगोदर पासून देखील प्रीमियर लीग सत्र मात्र भटवाडी प्रीमियर लीग मध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतंय. प्रीमियर लीग टेनिस क्रिकेटमध्ये जर कुठली पहिली स्पर्धा झाली असेल तर भटवाडी प्रीमियर लीग. आणि अतिशय चांगली स्पर्धा, एक वेगळी उंची या स्पर्धेने देखील टेनिस क्रिकेटमध्ये जरूर गाठली. टेनिस क्रिकेटच्या पटलावरती गोलंदाजीसाठी अखिलेश यादव सज्ज झालाय. तर फलंदाजीसाठी पुन्हा एकदा सुरेश. अखिलेश यादव राईट आर्म ओव्हर द विकेट. अतिशय चांगला चेंडू मिड विकेट दिशेने चेंडूला पूल केले. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे. अतिशय चांगली फेकी डीप मधून पाहायला मिळते आणि एकच धाव केवळ तिथे मिळेल. एका चांगल्या फटक्यावरती कमी रन येणं याचं एकच एकमेव कारण असू शकतं चांगलं क्षेत्ररक्षण. ते मात्र पाहायला मिळतंय. क्रिकेटमध्ये 3 विभाग असतात. 3 विभागामध्ये जो संघ चांगली कामगिरी करतो तो मात्र विजयी होत असतो. पुन्हा एकदा अखिलेश आणि आता मात्र आक्रमक फलंदाज सुरेश समोर असणार आहे. यावेळी निलेश. अतिशय चांगला फटका ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय. अलंग दी कार्पेट चेंडू जातोय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड होईल तोपर्यंत केवळ एक सिंगल तिथे मिळेल. दुसरं आणि तिसरं षटक जर पाहिलं तर अतिशय काउंटर अटॅक फलंदाजी पाहायला मिळाली होती निलेशच्या माध्यमातून. सुरेशने देखील त्याला आतापर्यंत उत्तम साथ दिली आहे. या षटकामध्ये अतिशय चांगला कमबॅक पाहायला मिळतोय अखिलेश यादवच्या माध्यमातून. 2 चेंडूंमध्ये केवळ 2 सिंगल आतापर्यंत दिल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज अखिलेश. यावेळी मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जाईल. षटकारासाठी 6 धावा. अतिशय चांगला फटका पाहायला मिळतोय पूलच्या माध्यमातून. त्या पद्धतीने क्रीजचा उपयोग फलंदाजाने केला होता तो मात्र पाहण्याजोगा होता. लाजवाब क्रीजचा उपयोग. आणि त्यानंतर मात्र एक मोठा फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय निलेशच्या बॅटमधून. निलेश अतिशय आक्रमक फटकेबाजी करताना पाहायला मिळतोय आणि सुरेश देखील आतापर्यंत त्याला उत्तम साथ सुरेशने दिली आहे. पूर्णपणे 360 डिग्री मध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळते. ज्या पद्धतीने बॉलची गुणवत्ता आहे त्या पद्धतीने फलंदाजी पाहायला मिळते निलेशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा अप्रतिम फटका, व्हर्टिकल बॅट फ्लो आणि चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडू मात्र जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 धावा. अतिशय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते आणि आता मात्र प्रेक्षकांच्या टाळ्या जरूर वाजायला लागल्यात निलेशसाठी.
ज्या पद्धतीने चेंडूची गुणवत्ता आहे, बॉलच्या मेरिट नुसार फलंदाजी काय असते याचं उत्तम प्रात्यक्षिक मात्र इथे दाखवून देतोय निलेश. तर अर्धशतक इथे मात्र निलेशचं पूर्ण होतंय. 52 धावा. तर निलेशच्या इथे 50 धावा पूर्ण होत आहेत. महाराष्ट्र कट्टा यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं बक्षीस असणार आहे निलेशसाठी आणि अर्धशतक इथे पूर्ण होत आहे. एकदा जोरदार टाळ्या प्रेक्षकांच्या वाजल्या पाहिजेत निलेशसाठी, कारण अर्धशतकी खेळी इथे नाबाद करतोय. पहिला खेळाडू आहे भटवाडी प्रीमियर लीग मधला आणि या हंगामामधील दुसरा खेळाडू आहे. ओके, पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू, व्हर्टिकल बॅट आणि चेंडू मात्र थांबणार नाही. पुन्हा एकदा तोच रिझल्ट. अतिशय आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली आहे. तर एक कॉन्फिडंट शॉट मात्र दुसऱ्या ओव्हर मध्ये लागला होता. तत्पासून मात्र आतापर्यंत तर लगातार 3 षटकार देखील इथे पूर्ण होत आहेत. अद्यापही एक चेंडू शिल्लक अखिलेश यादवच्या या षटकामधील. धावा झाल्यात 64 धावा धावफलकावरती. अतिशय जबरदस्त फलंदाजी निलेश. वन मॅन आर्मी जर काय असतं तर याचं उत्तम प्रात्यक्षिक दाखवतोय. बॉलच्या मेरिट नुसार फलंदाजी, फक्त ऑन साइडला खेळतोय असं नाही, समोरच्या दिशेने देखील अतिशय चांगली फटकेबाजी. पुनश्च एकदा अखिलेश. यावेळी मात्र डबल माइंडेड दिसला फलंदाज, थोडासा समोर खेळणार की ऑन साइडला खेळणार. तरी देखील एक चांगला फटका आहे. डीप मध्ये थोडंसं फंबल होतंय काऊ कॉर्नरच्या दिशेने. 2 धावा पुनश्च एकदा मिळतील. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. धावा झाल्यात 66 धावा धावफलकावरती. अतिशय जबरदस्त खेळी पाहायला मिळते निलेशच्या माध्यमातून. प्रत्येक गोलंदाजावरती मात्र अटॅक करण्याचा प्रयत्न त्याने केलाय आणि सुरेशने त्याला उत्तम साथ दिली. आतापर्यंत एकही मोठा फटका सुरेशच्या बॅटमधून पाहायला मिळाला नाही, परंतु 66 धावांमधून 60 धावा आतापर्यंत निलेशने बनवल्यात. एक कौतुकास्पद खेळी मात्र पाहायला मिळते निलेशच्या माध्यमातून. पूर्णपणे सामन्याची सूत्र जे आहेत ती निलेशने आपल्या हातामध्ये घेतले. ड्रायव्हिंग सीट वरती फलंदाजी करणं काय असतं याचं उत्तम प्रात्यक्षिक मात्र निलेशने आतापर्यंत दाखवलंय. ड्रायव्हिंग सीट पूर्णपणे स्वतःच्या ताब्यामध्ये ठेवली आहे. पूर्णपने सामन्याला एकट्याने आतापर्यंत चालवले. धावा झाल्यात 66 रन्स, लॉस ऑफ विदाउट एनी विकेट. 66 धावा, बिनबाद 66 धावा. पॉवर प्ले इथे मात्र पंतांनी घोषित केलाय. बॉलिंग पॉवर प्ले. हवेश शेलार पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. एक खेळाडू जर तुम्ही पाहिला तर डीप मिड विकेटच्या दिशेने आहे, थोडासा वाईड उभा केलाय. डीप स्क्वेअर लेग इथे पाहायला मिळते. लॉंग ऑफ तुम्हाला पाहायला मिळेल. डीप एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्हाला डीप पॉइंट क्षेत्रामध्ये एक खेळाडू पाहायला मिळेल. तर डीप फाईन लेग मध्ये देखील तुम्हाला एक खेळाडू पाहायला मिळेल. अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण तुम्हाला जरूर पाहायला मिळतंय. पूर्णपणे क्षेत्ररक्षण जे आहे ते मात्र सर्कलच्या बाहेर तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. 66 धावा, 66 रन्स ऑन दी स्कोर कार्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. 5वं षटक इथे सुरू होते. भावेश शेलार पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स एंडने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाला. डावखुऱ्या हाताचा हा गोलंदाज. एक धाव इथे मिळेल. रन्स. पंचांचा कुठल्या प्रकारचा इशारा येत नाही, याचा अर्थ बॅटला लागून चेंडू गेला होता. पुन्हा एकदा गोलंदाज भावेश शेलार सज्ज झालाय. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. थोडीशी मिसफील्ड होते आणि क्रिकेटच्या या मैदानावरती चुकीला माफी नाही. चेंडू मात्र जातोय सीमारेषच्या पलीकडे 4 धावांकरिता. क्रिकेटमध्ये दबाव पहा. दबावाला तुम्ही जर हँडल केलं नाही तर त्याचा परिणाम पाहायला मिळतोय. दबाव पूर्णपणे पाहायला मिळतोय. शरीराची जी भाषा आहे, देहबोली
ती मात्र थोडीशी पडलेली पाहायला मिळते आणि त्याचाच परिणाम मात्र आउटफील्ड मध्ये देखील पाहायला मिळाला. चेंडू सीमारेषे पार गेलाय 4 धावांकरिता. पुन्हा एकदा गोलंदाज भावेश सज्ज. निलेशसाठी मिस टाइम झालाय. चेंडू हवेत जातोय. भावेश शेलारने स्वतः कॉल केलाय आणि आता मात्र कॅच टिपलाय. मोठा मासा मात्र गळ्याला लागतोय, परंतु आपलं काम अचूकरित्या पूर्ण केलंय निलेशने आणि फिरकीमध्ये जरूर फसवलंय निलेशला, परंतु भावेशने मात्र आपलं काम चोख जबाबदारी तिथे पूर्ण केली. अतिशय आक्रमक खेळी, षटकारांचा अक्षरशः पाऊस मैदानावरती पाडलाय आणि स्टँडिंग ओव्हिएशन मात्र सर्व खेळाडूंकडून मिळतंय. अतिशय देखणी खेळी भावेशच्या निलेशच्या बॅटमधून पाहायला मिळाली आहे. 71 धावा धावफलकावरती, 71 रन्स, लॉस ऑफ दी 1 विकेट. पहिला विकेट इथे मिळतोय, भावेशला यश मिळतंय. यावेळेस मात्र बॅटचा आतला हिस्साला लागून चेंडू ट्रॅव्हल होईल फाईन लेग, डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये. 2 धावा पुन्हा एकदा मिळतील. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. 73 धावा धावफलकावरती. अतिशय चांगली खेळी पाहायला मिळाली आहे. निलेशच्या माध्यमातून 73 धावा जरूर बनवल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज भावेश शेलार. यावेळेस मात्र अतिशय चांगला फटका, ज्या पद्धतीने फटका खेळला अतिशय सहज. टायमिंग पहा किती जबरदस्त केलंय चेंडूला. असं वाटलं की चेंडू इतक्या दूर ट्रॅव्हल करणार नाही, परंतु खूप दूर वरती चेंडू ट्रॅव्हल करतोय. लाजवाब टायमिंग इथे पाहायला मिळतंय. अतिशय हलक्या हाताने चेंडूला खेळलं होतं. 6 धावा मात्र इथे जरूर मिळतात, परंतु चेंडू खूप दूरवरती जाऊन पडतोय. 6 धावांनी धावफलक पुढे जाईल. धावा झाल्यात 79. 79 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 79 धावा धावफलकावरती. यावेळेस मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू खूप वेगात ट्रॅव्हल होतोय आणि चेंडू मात्र थांबणार नाही. आउटफील्ड खूप तेज. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. गोलंदाजाने विकेट घेतली, फलंदाज बदललाय, रिझल्ट मात्र बदलत नाहीये आणि हेच इथे पाहायचं असतं सर्वांना. अतिशय चांगली फलंदाजी, ज्या पद्धतीने प्लॅटफॉर्म सेट केला होता निलेशने, त्यावरती मात्र उत्तम कामगिरी करतात हे दोनही फलंदाज. अतिशय आक्रमक फलंदाजी, आक्रमकता मात्र फलंदाजी मधली कमी होऊ दिली नाही. धावांचा जो ओघ होता तो मात्र रोखू शकला नाही भावेश देखील. भावेशने विकेट मिळवल्यानंतर देखील 2 मोठे फटके पाहायला मिळत आहेत आणि 2 मोठ्या फटक्यांच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचतोय ते 83 धावा. 83 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 83 धावा धावफलकावरती. 5 षटकांचा खेळ संपलाय. 83 धावा धावफलकावरती. एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय फापाळी वॉरियर्स संघ. साईदत्त फायटर संघाला मात्र कमबॅक करावा लागेल. मैदानावरती आउटफील्ड जरी तेज असली तरी धावा बनवाव्या लागतात. एकदा धावांचा डोंगर समोर बनला गेला की एक मनोवैज्ञानिक दबाव मात्र समोरच्या टीमवरती येत असतो. धावा बनवणं जरी सोपं असलं तरी धावा बनवाव्या लागतात. ही गोष्ट विसरता येत नाही क्रिकेटच्या खेळामध्ये. इथे तुम्हाला क्रीजवरती उभं राहून मेहनत घ्यावी लागते आणि मगच धावा बनतात. अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय. महेंद्र वर्तक. अंतिम षटक. चांगला फटका खेळलाय. लॉंग ऑन रिजनला चेंडू ट्रॅव्हल होईल. 1 बाउन्स खेळाडू चेंडूवरती आलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि धावबादची संधी मात्र इथे चुकतं खेळाडू. फेकी अतिशय उत्तम होती, कलेक्शन थोडंसं खराब राहिलंय आणि त्याचाच परिणाम एका धावाचं रूपांतर 2 धावांमध्ये अतिशय सहजरित्या केलं गेलंय. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. 85 धावा धावफलकावरती. अंतिम षटक. पुन्हा एकदा फलंदाज सज्ज झालाय सुरेश. ओहो, लाजवाब लाजवाब. अंतिम क्षणी मात्र विचार बदललाय, सफल झालाय. अतिशय चांगला फटका. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 धावा. जुना चेंडू मैदानामध्ये जाऊ द्या.
धावा झाल्यात 91 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 91 धावा धावपलकावरती. निलेश बाद झाल्यावरती पूर्णपणे संघाची सूत्र जी आहेत ती मात्र हातामध्ये घेतलीत सुरेशने. जोपर्यंत निलेश मैदानावरती होता तोपर्यंत निलेशने अटॅक केला आणि निलेश जसा बाद झाला नंतर मात्र सुरेश 91 धावा धावपलकावरती. पुन्हा एकदा वर्तक. हा चेंडू फुलटॉस करून खेळला. चेंडू मात्र थांबणार नाही. आउटफील्ड खूप तेज. चेंडू पुन्हा एकदा सीमारेषच्या पलीकडे जातोय 4 धावांकरता. अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळते. आक्रमकता फलंदाजीमध्ये पाहायला मिळाली आहे. निलेश बाद झाल्यानंतर सुरेशने सूत्र हातामध्ये घेतलेत आणि पूर्णपणे एकाकी फलंदाजी आता सुरेश देखील करतोय. धावांचा ओघ मात्र रोखणं गरजेचं आहे. साईदत्त फायटर संघाला धावा झाल्यात 95 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. अतिशय आक्रमक फलंदाजी पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका येताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूंची संख्या पर्सेंटेज मात्र खूप कमी पाहायला मिळते. अतिशय चांगला फटका. लॉंग ऑन रिजनला चेंडू जातोय. डीप मधून खेळाडू चेंडूवरती येईल तोपर्यंत एक धाव अतिशय आरामात पळून पूर्ण होते. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 96 धावा धावपलकावरती. एक बाद 96 धावा धावपलकावरती. अतिशय चांगली तर इथे फलंदाज धावबाद होतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये जाईल. तर दुसरी धाव घेत असताना फलंदाज धावबाद झाला. एक धाव जरूर काउंट होईल. 96 धावा धावपलकावरती. पुन्हा एकदा महेंद्र वर्तक यावेळेस मात्र चांगला कमबॅक करतोय. शहाण्णव धावा धावपलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज महेंद्र वर्तक 96 धावा 100 करण्याची संधी जरूर आहे. संघाचं शतक धावपलकावरती लागू शकतं का हा देखील एक विषय असणार आहे. मोठा फटका. यावेळी मात्र चेंडू थांबणार नाहीये. चेंडू मात्र जातोय पुन्हा एकदा आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा आणि इथे मात्र 102 धावा धावपलकावरती लागतायत. जिंकण्यासाठी 103 धावांची आवश्यकता असणार आहे. तर आतापर्यंतच्या भटवाडी प्रीमियर लीगच्या इतिहासातील मोठा विक्रम या ठिकाणी होतोय. 100 धावा पार करणारा 11 वर्षातील पहिला संघ ठरतोय. सारा स्मॅशर नंतर या वर्षीच्या हंगामातील सर्वात मोठी धावसंख्या. तर 102 धावा इथे बनवल्या गेल्यात. निर्धारित 6 षटकांमध्ये 2 बाद 102 धावा जरूर बनवल्या गेल्यात. 103 धावांचं आव्हान असणार आहे साईदत्त फायटर संघासमोर निर्धारित 6 षटकांमध्ये.
तर पहिला डाव इथे संपतोय, दुसऱ्या डावाला सुरुवात होते. 103 धावांची आवश्यकता असणार आहे साईदत्त फायटर संघाला. एक मोठं आव्हान जरूर असणार आहे फापाळे वॉरियर्स संघाने मात्र सेट केलंय. 103 धावांचं लक्ष इथे मैदानात घेऊन उतरतोय साईदत्त फायटर्स संघ. निर्धारित 6 षटक, 103 धावांची आवश्यकता. धावांचा डोंगर मात्र इथे समोर आहे. या हंगामातील सर्वोच्च धावसंख्या मात्र इथे बनवली फापाळे वॉरियर्स संघाने. आणि समोरच्या संघाला मात्र एक मनोवैज्ञानिक दबाव जरूर असणार आहे, कारण 100 पार करायचे. आता मात्र नजरा असणार आहे भटवाडी क्रिकेट मधील एक उत्तम नाव जर असेल तर भावेश शेलार वरती. भावेशने जर इथे सामना जिंकून दिला नॉट आउट तर 2000 रुपयाचं बक्षीस असणार आहे भावेश साठी. पहिला चेंडू चांगला फटका आहे, फाईन लेग दिशेने चेंडू जाईल. चेंडू मात्र जातोय सीमारेषच्या पलीकडे 4 धावांकरता. तर एकनाथ फापाळे सर गोलंदाजीसाठी पहिला चेंडू मोठा फटका पाहायला मिळालाय. 4 धावांकरता चेंडू गेलाय. तेजस शेलार आणि भावेश शेलार ही जोडी मैदानामध्ये गोलंदाजीसाठी. एकनाथ फापाळे पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस मात्र मिस टाइम झाला, हवेत चेंडू जातोय परंतु आउटफील्ड खूप तेज आहे. फाईन लेग क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होईल. चेंडू मात्र जातोय सीमारेषच्या पलीकडे 4 धावांकरता. बॅक टू बॅक बाउंड्रीज इथे येताना पाहायला मिळत आहेत. 2 कन्सिक्युटिव्ह 4 इथे येताना पाहायला मिळत आहेत. तेजस शेलारच्या बॅट मधून पहिलं षटक हाताळण्यासाठी मात्र सज्ज झालेत एकनाथ फापाळे सर. पहिलं षटक फिरकी गोलंदाज, 2 चौकार मात्र येताना पाहायला मिळत आहेत. त्या पद्धतीने सुरुवात आवश्यक होती साईदत्त फायटर संघाला, ती सुरुवात मात्र इथे मिळते. बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज येताना पाहायला मिळत आहेत तेजस शेलारच्या बॅट मधून. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू आहे, चांगला फटका आहे डीपीकडे दिशेने. पुन्हा एकदा सलग 3 चौकार इथे येताना पाहायला मिळत आहेत. तर एक ओनर विरुद्ध दुसरा ओनर आणि ते मात्र पाहायला मिळतंय मैदानावरती. दोघांमध्ये क्रिकेटचं युद्ध मात्र रंगताना पाहायला मिळतंय. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 12 धावा. लगातारचे 3 चौकार इथे येताना पाहायला मिळत आहेत. एसपी वॉरियर संघ पुन्हा एकदा चांगला फटका आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय परंतु खेळाडू यावेळी मात्र चेंडू पर्यंत पोहोचतोय आणि 2 धावा इथे येताना पाहायला मिळत आहेत. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 14 धावा. 14 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. एसपी वॉरियर संघ समालोचन कक्षाच्या पाठीमागच्या बाजूला या. धावा झाल्या 14. 14 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, 14 धावा धावफलकावरती. पहिलं षटक इथे सुरू आहे, 14 धावा. यावेळी मात्र पुन्हा एकदा चांगला फटका आहे. गॅप मध्ये चेंडूला खेळलंय आणि चेंडू मात्र जरूर अडवण्यामध्ये यश आलंय समरेषेच्या आतमध्ये. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण होतील. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती. पहिलं षटक मार्गस्थ असताना 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे.
यावेळेस मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. पहिलं षटक इथे संपलंय आणि 16 धावा धावफलकावरती. 103 धावांचा पाठलाग इथे जरूर करायचा आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे संपतंय आणि 16 धावा धावफलकावरती. 103 धावा जरूर बनवायच्यात. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं कोई भी लक्ष्य मनुष्य की साहस से बडा नहीं, हारा वही है जो लढा नाही. जेवढा मोठा संघर्ष इथे होणार तेवढा मोठा विजय मात्र मिळवण्याची संधी असणार आहे साई दत्त फायटर संघाला. निर्धारित 5 षटकं तुमच्या हातामध्ये जरूर आहेत. 16 धावा पहिल्या षटकामध्ये बनवल्या गेल्यात. 103 धावांची आवश्यकता जरूर असणार आहे. अजून देखील 87 धावांची आवश्यकता असणार आहे. निर्धारित 30 चेंडू शिल्लक आहे. 87 धावांची आवश्यकता. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज झालाय. विनायकचा पहिला चेंडू, भावेश शेलार स्टँड अँड डिलिव्हर. अतिशय चांगला फटका. स्टँड अँड डिलिव्हर का म्हटलं, कारण अजिबात थोडा देखील वाकला नाही. ज्या पोझिशन मध्ये उभा होता त्याच पोझिशन मध्ये चेंडूला मात्र सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. 6 धावा. षटकार. अतिशय चांगला फटका पाहायला मिळतोय भावेश शेलारच्या बॅट मधून. बॅकफुट वरती उभा होता आणि आखूड टप्प्याच्या चेंडूची वाट पाहत होता. अतिशय चांगला फटका. ओहो, नजाकत इथे पाहायला मिळते भावेश शेलारच्या बॅट मधून. अतिशय शेवटच्या क्षणी मात्र चेंडूला पाहिलंय. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असणार आहे, परंतु फटका पहा किती लाजवाब होता. केवळ चेंडूला दिशा दिली, टायमिंग केलंय आणि 2 धावा अतिशय सहज वसूल करतोय. क्रिकेटमध्ये या गोष्टीची देखील आवश्यकता असते. एक मोठा फटका आल्यानंतर सिंगल डबल घेणं किती महत्वाचं असतं ते मात्र भावेश इथे दाखवून देतोय. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. 24 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय विनायक. भावेश शेलार साठी या खेळाडूकडे कला आहे. भावेश शेलार पहिल्या चेंडूवरती ज्या पद्धतीने षटकार खेचला, षटकाराने खातं जरूर खोललं होतं भावेशने, आणि इथे मात्र फलंदाज तयार नव्हता. कॉन्सन्ट्रेशन होणं देखील गरजेचं असतं फलंदाजाचं. यावेळी मात्र चांगला चेंडू होता. एक सिंगल पुन्हा एकदा मिळेल. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 25 धावा धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक मिळते तेजस शेलारला. धावा झाल्यात 26 25. पुन्हा एकदा विनायक. यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू हवेत जातोय आणि झेल इथे मात्र सटकतोय. सोपा झेल जरूर सुटलाय. 1 धाव तिथे मिळेल. काऊ कॉर्नर रिझन मध्ये सोपा झेल इथे मात्र सुटलाय. धावा झाल्यात 26. त्यावेळी देखील अतिशय चांगला फटका आहे. गॅप मध्ये चेंडू जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर करणार आहेत. 2 धावा अतिशय आरामात पळून पूर्ण होतील. 2 धावाने धावफलक पुढे जाईल. 28 धावा धावफलकावरती. 28 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 28 धावा धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना 28 धावा धावफलकावरती.
अतिशय चांगली फलंदाजी इथे पाहायला मिळते भावेश शेलार कडून, परंतु हीच फलंदाजी अशीच शेवटपर्यंत ठेवावी लागेल, कारण एक मोठं लक्ष समोर आहे. अतिशय चांगला चेंडू, खांद्याचा अतिरिक्त वापर, बॅकफुटला तयार होता भावेश, परंतु यावेळी मात्र शॉट बोलायला नाही. चेंडूची लेंथ मात्र पुढे ठेवली आणि अतिशय चांगला चेंडू, निर्धाव चेंडू सांगता इथे होताना पाहायला मिळते. पूर्णपणे भावेश ज्या पद्धतीने बॅकफुट वरती उभा होता ते मात्र गोलंदाजाने हेरलं आणि त्या पद्धतीने चेंडू मात्र टाकण्याचा प्रयत्न केलाय. आणि हे मात्र क्रिकेटमध्ये महत्वाचं असतं, एका गोलंदाजाला एका फलंदाजाचं मन जे आहे ते ओळखता आलं पाहिजे. बॅकफुटला तयार होता भावेश शेलार, परंतु चेंडूची लेंथ पुढे ठेवली आणि खांद्याचा अतिरिक्त वापर करताना पाहायला मिळालाय गोलंदाज. निर्धाव चेंडूची सांगता येते होते. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलक जर पाहिलं तर 28 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 16 धावा जरूर आल्या होत्या, परंतु या षटकामध्ये धावफलक पोहोचतोय ते 28 धावांवरती. 12 धावा केवळ या षटकामध्ये आल्यात, पहिल्या षटकामध्ये 16. दोन षटकांचा खेळ संपलाय. चेंडूचे जे फर असतात ते मात्र जरूर गेले असतील. आता चेंडू जुना झालाय आणि टेनिसचा बॉल जर असेल तर पहिल्या चेंडूपासून देखील षटकार चौकार सहज लागू शकतात, परंतु भावेश शेलारला एका वेगळ्या लई मध्ये फलंदाजी इथे करावी लागेल ही मॅच जर जिंकायची असेल तर. सूरज याने जर भावेश शेलारच्या एष्ट्या उद्ध्वस्त केल्या तर 500 रुपयाचे बक्षीस असणार आहे भूषण यांच्या माध्यमातून, परंतु सध्या स्ट्राईकला तेजस आहे, तेजस शेलार. सूरज हेमलेसाठी मात्र ही सुवर्ण संधी असणार आहे, परंतु सध्या मात्र स्ट्राईकला आहे तो तेजस शेलार. इथे मात्र सफल होत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू मात्र जातोय निर्धाव. अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळतोय सूरज हेमले याच्या माध्यमातून. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, चेंडूची लेंथ जी होती ती ऑफ स्टंपच्या बाहेर होती आणि चेंडू थोडासा लो देखील राहतोय आणि इव्हन बाउन्स थोडासा विकेट वरती पाहायला मिळतोय. सिमेंटची विकेट जरूर आहे, परंतु अनइव्हन बाउन्स थोडासा जरूर पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा गोलंदाज सूरज हेमले तयार तेजस शेलार साठी. शॉट फाईनल क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड झालाय. एक धाव पुन्हा एकदा मिळेल, एका धावेने धावफलक पुढे जाईल, धावफलक जाऊन पोहोचतोय ते 29 धावा धावफलकावरती. 29 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. आता मात्र भावेश शेलारकडे स्ट्राईक जाते आणि 2 खेळाडूंमधलं एक चांगला गोलंदाज समोर आहे, चांगल्या गोलंदाजासमोर एक चांगला फलंदाज देखील आहे आणि आता मात्र क्रिकेट मधली टशन इथे पाहायला मिळेल. सूरज हेमले विरुद्ध भावेश शेलार हे युद्ध मात्र मैदानावरती पाहायला मिळेल. आता समोर एक चांगला फलंदाज आहे आणि त्याच्या समोर एक तितक्याच चांगल्या ताकदीचा गोलंदाज समोर पाहायला मिळतोय सूरज हेमले. क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे बदल केले जातात. डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग आणि लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. एक क्षेत्ररक्षक जर तुम्ही पाहिला तर लॉंग ऑफला आहे, थोडासा वाईड उभा आहे. पॉइंट वरती एक क्षेत्ररक्षक आहे, एक शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे, मिड ऑफ आहे आणि हलक्या हाताने चेंडूला खेळलंय. पॉइंट क्षेत्रामध्ये एक धाव तिथे मिळेल, एका धावेने धावफलक पुढे जाईल, धावफलक जाऊन पोहोचतोय ते 30 धावा धावफलकावरती. 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. एक मोठी खेळी इथे साकारावी लागेल, मोठं लक्ष समोर आहे. एक चांगली खेळी मॅचला शेवटपर्यंत घेऊन जावा लागेल. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, मला मॅच जितक्या दूरवरती नेता येईल तेवढा मी प्रयत्न करतो. इथे मात्र भावेश शेलार आणि तेजस शेलारला तीच कामगिरी करावी लागेल, मॅच दूर घेऊन जावी लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेत चेंडू जातोय, खेळाडू गोलंदाजाने कॉल करणं आवश्यक होतं, परंतु कॉल केला लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाने. झेल मात्र सुटतोय, नो मॅन्स लँड झोन मध्ये असं म्हणावं लागेल. चेंडू जाऊन पडतोय, एक धाव तिथे मिळेल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावा झाल्यात त्या मात्र 31 धावा.
गोलंदाजाने कॉलिंग करणं आवश्यक होतं सूरज हेमलेने, परंतु कॉलिंग इथे पाहायला मिळत नाहीये. क्षेत्ररक्षक धावत गेला, तो मात्र लॉंग ऑफचा होता. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज झालाय सूरज हेमले. राईट आर्म राऊंड द विकेट पद्धतीची गोलंदाजी करेल. लेफ्ट हँडर बॅट्समन समोर आहे भावेश सेलार. लाजवाब लाजवाब, अप्रतिम अप्रतिम, केवळ चेंडूला फ्लिक केलंय आणि इतका जबरदस्त टायमिंग पाहायला मिळतोय भावेश सेलरच्या बॅट मधून. स्टँड अँड डिलिव्हर, पुन्हा एकदा तेच पाहायला मिळतंय भावेश सेलरच्या बॅट मधून. आणि ह्या खेळाडूकडे कला आहे, मी हे जरूर सांगितलं होतं, आणि ती कला मात्र पाहायला मिळते. ज्या पद्धतीची फटकेबाजी पाहायला मिळते, लाजवाब फटकेबाजी भावेश सेलरच्या बॅट मधून जरूर पाहायला मिळाली आहे. धावांचा वेग जरूर वाढवावा लागेल, परंतु हे जे फटके आहेत ते मात्र पाहण्यासारखे आहेत. क्रिकेटच्या पुस्तकातील फटके जरूर भावेश सेलरच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. लाजवाब फटकेबाजी. पुन्हा एकदा गोलंदाज सूरज हेमले सज्ज झालाय भावेश सेलारसाठी. लेग साइड दिसून थोडंसं चप्पल झालाय. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला खेळले, मिसफील्ड होते आणि मिसफील्डचा परिणाम पुन्हा एकदा जरूर संघाला इथे भोगावा लागेल. चेंडू मात्र जातोय सीमारेषच्या पलीकडे 4 धावांकरता. 39 धावा धावफलकावरती. 39 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 39 धावा धावफलकावरती. अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळाली भावेश सेलार कडून. बॉलच्या मेरिट नुसार फलंदाजी, आणि आतापर्यंत एकाही फटक्याला ताकद लावताना दिसला नाही. केवळ चेंडूला टायमिंग करण्याचा प्रयत्न करतो भावेश, आणि हीच कला आहे भावेश सेलारकडे. डावखुरा हाताचा एक चांगला फलंदाज आहे भावेश सेलार, परंतु एक जबाबदारी घ्यावी लागेल यानंतर. 39 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकं अजून देखील हातामध्ये आहेत. एक मोठं लक्ष तुमच्या समोर जरूर आहे, आणि त्या लक्ष्याचा पाठलाग. अजूनही 18 चेंडू 64 धावांची आवश्यकता. आक्रमक फटक्यांची गरज आता मात्र दोनही बाजूने असणार आहे. ज्या पद्धतीने T20 स्पर्धा झाली ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध, त्यामध्ये मात्र रवींद्र जडेजा आणि हार्दिक पांड्याने जी कामगिरी केली ती मात्र इथे करावी लागेल. तेजस सेलार आणि भावेश सेलारला त्याच्या पद्धतीची फलंदाजी करावी लागेल. ही मॅच जर जिंकायची असेल तर एक आक्रमक रवैया दोनही फलंदाजांना नक्कीच इथे घ्यावा लागेल, आणि त्या पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. कारण आता मात्र लक्ष थोडंसं कठीण होताना पाहायला मिळते. 68 धावा अजून देखील बनवायच्यात निर्धारित 18 चेंडू मध्ये. अठरा चेंडू 68 धावांची आवश्यकता. 39 धावा बनवल्या गेल्यात. 103 धावांचं आव्हान जरूर असणार आहे, परंतु 64 माफ करा 64 रन्स रिक्वायर्ड. 18 लिगल डिलिव्हरीज रिक्वायर्ड 64 रन्स. 18 चेंडू 64 धावांची आवश्यकता. एसपी वॉरियर्स आणि इके टायगर्स दोनही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी या. आणि इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करतोय तेजस सेलार भावेश सेलार साठी, आणि एक आक्रमक फलंदाजाची आवश्यकता मैदानामध्ये आहे. हे मात्र कॅल्क्युलेशन भावेश सेलारने केलं. इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस केली जाते. तेजस सेलार इथे मात्र धावबाद होतोय, आणि हे देखील क्रिकेटच्या मैदानावरती पाहायला मिळतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील पाहायला मिळालं. मुंबई इंडियन्सची मॅच होती, कुणाविरुद्ध होती आता परफेक्ट आठवत नाही, परंतु सूर्यकुमार यादवने विकेट सॅक्रिफाईस केली होती रोहित शर्मासाठी. हा देखील क्षण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील तुम्ही पाहिला असेल, परंतु बटवाडी प्रीमियर लीग मध्ये देखील हे पाहायला मिळतंय की तेजस सेलार जो आहे तो मात्र भावेश सेलार साठी विकेट सॅक्रिफाईस करतोय. धावा झाल्यात. इथे मात्र 39 मोठ्या फटक्यांची आवश्यकता. 17 चेंडू 64 धावा भावेश सेलार स्ट्राईक दिशेने खेळताना पाहायला मिळतोय. एक मोठी संतोष जगताप समालोचन कक्षात संपर्क करायचा आहे. संतोष जगताप मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम झालाय. एक धाव इथे जरूर मिळेल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये डीप
शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड झाला. एक धाव मिळेल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावा झाल्यात 40 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय आनंद कदम. आनंदला मात्र सेट होण्यासाठी टाइम नाहीये. लगेच आक्रमक फटके खेळण्याची आवश्यकता जरूर असणार आहे. एक मोठं टार्गेट तुम्हाला चेस करायचंय. प्रत्येक चेंडूवरती अटॅक हा करावा लागणार आहे. पहिला चेंडू लाजवाब फटका, अप्रतिम, अतिशय जबरदस्त फटका खेळलाय. चेंडू मात्र जातोय सरळ सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांकरता. ऑफसाईडच्या बराचसा बाहेर चेंडू होता. त्या ठिकाणी फलंदाज पोहोचेल की नाही ही शंका होती, परंतु बॅट फ्लो पहा किती जबरदस्त आहे. एसपी वॉरियर्स कर्णधार नाणेफेकीसाठी चला. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. अतिशय जबरदस्त चेंडू. इथे मात्र व्हेरिएशन पाहायला मिळालंय. वेग थोडासा कमी केलाय आणि थोडासा कट केलाय चेंडू ऑफ टर्मच्या बाहेर, ते मात्र पाहायला मिळतंय. वुडलँड स्पॉटवरतीच हा देखील चेंडू होता. वेग थोडासा कमी केलाय आणि चेंडूला हलकासा कट केलाय. व्हेरिएशन इथं पाहायला मिळतंय. टॉस होतोय. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय. काऊ कॉर्नर रिझम मध्ये चेंडू जाईल. चेंडू मात्र जातोय पुन्हा एकदा आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. 2 षटकार इथे येताना पाहायला मिळतात. इकडे टायगर संघाने एसपी संघाने टॉस जिंकलाय आणि फलंदाजी करण्याचा निर्णय इथे घेतलाय. युके टायगर ते जे खेळाडू आहेत, सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण समालोचन कक्षाच्या पाठीमागच्या बाजूला यायचंय. पुन्हा एकदा व्हेरिएशन पाहायला मिळालंय. खांद्याचा अतिरिक्त वापर केलाय. गुडलँड वरती चेंडू ठेवतोय आणि चेंडू मात्र यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. निर्धाव चेंडू सांगता होताना पाहायला मिळतोय. 4 षटकांचा खेळ इथे संपतोय. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 52 धावा. एक बाद 52 धावा धावफलकावरती. अजूनही 51 धावांची आवश्यकता. 52 झाल्यात, 51 बनवायच्यात. निर्धारित 12 चेंडू तुमच्या हातामध्ये असणार आहेत आणि 51 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 51 धावा. खूप मोठी घोडदौड इथे करावी लागणार आहे भावेश शेलार आणि आनंद कदमला. 2 षटकार जरूर आलेत आनंदच्या बॅट मधून, परंतु जे 2 चेंडू निर्धाव आलेत त्यावरती देखील 2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता जरूर होती. परंतु क्रिकेटच्या या खेळामध्ये जर आणि तरला फारसं महत्व नसतं, कारण क्रिकेट हा खेळ मात्र वर्तमानाचा आहे मित्रांनो. इथे भविष्यात तुम्ही काय करणार आहात ते पण महत्वाचं नसतं आणि भूतकाळात तुम्ही काय केलंय ते देखील महत्वाचं नसतं. प्रेझेंट स्थितीमध्ये तुम्ही काय करताय ते देखील इथे महत्वाचं असतं. तर बॉलिंग पॉवर प्ले पंच घोषित करतायत. तर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे नाविदित पंच देखील आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. कल्याणी घोरपडे सर आणि करुणाकर कोटियन सर मैदानावरती पंचांच्या भूमिकेत आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. परंतु टेनिस क्रिकेटला वेगळं वळण देण्यासाठी या पंचांची देखील कामगिरी जरूर महत्वाची राहिली आहे. शेवटची 2 षटकं आणि 51 धावांची आवश्यकता. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज झालाय सूरज हेमले. साठी पहिला चेंडू, लाजवाब चेंडू. फलंदाज पूर्णपणे बीट करण्यामध्ये यशस्वी झालाय सूरज हेमले. आणि हेच युद्ध पाहायचं असतं. एका चांगल्या फलंदाजाला डॉट चेंडू टाकणं, निर्धाव चेंडू टाकणं ही किती मोठी गोष्ट असते. मनोबल पहा किती उंचावतात खेळाडू सूरज हेमलेचं, कारण चेंडू कोणाला निर्धाव टाकलाय, भावेश शेलारला. अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज झालाय. यावेळेस देखील यार्क करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र फुलटॉस बॅट वरती आलाय, परंतु अतिशय लो फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. 2 धावा इथे मिळतील भावेश शेलारला, परंतु 2 धावांनी आता मात्र काम चालणार नाही. मोठ्या फटक्यांची आवश्यकता इथे जरूर असणार आहे. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सूरज हेमलेच्या माध्यमातून. पूर्णपणे यार्क करण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू जर पाहिला तर अतिशय स्लो रन टाकला होता, त्यानंतर पूर्णपणे यार्क करण्याची प्रयत्न केला इथे भावेश शेलारला. पुन्हा एकदा सूरज हेमले सज्ज झालाय. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा स्लोवर वन पाहायला मिळतोय. केवळ एक सिंगल तिथे उपलब्ध असणार आहे आणि व्हेरिएशन किती महत्वाचं आहे हे इथे दाखवून देतोय सूरज हेमले. प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन पाहायला मिळतंय. पहिला चेंडू स्लोवर वन, त्यानंतर यॉर्कर, त्यानंतर पुन्हा एकदा स्लोवर वन टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय
सूरज हेमलेच्या माध्यमातून अतिशय लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते, लयबद्ध गोलंदाजी इथे पाहायला मिळते सूरज हेमलेच्या माध्यमातून. पूर्णपणे बांधून ठेवण्यामध्ये यश आलंय भावेश शेलारला. यावेळेस मात्र आक्रमक फटका पाहायला मिळतोय आनंद कदमच्या बॅट मधून. षटकार 6 धावा. पूर्णपणे सफल झाले होते आनंद कदम आणि त्यानंतर मात्र पूर्णपणे रडार मध्ये चेंडू इथे येताना पाहायला मिळतोय. सूरज हेमले थोडस स्लिप होतोय तिथे. षटकार पाहायला मिळतोय. षटकाराने धावफलक पुढे जाईल. 61 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा सूरज हेमले सज्ज आनंद कदम साठी. आक्रमक फलंदाजी आनंद कदमच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. स्लोवर वन पुन्हा एकदा टाकलाय. क्षेत्ररक्षक डीप पॉइंटला तैनात आहे. ऑफ साइडच्या दिशेने स्लोवर वन आणि ज्या चेंडूला वेग दिला त्यावरती मात्र जरूर मोठा फटका आला. स्लोवर वरती फायदा झालाय आतापर्यंत सूरज हेमलेचा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नकल बॉल ज्याला म्हटलं जातं, नकल बॉल इथे टाकताना पाहायला मिळतोय सूरज हेमले आणि त्याचा फायदा आतापर्यंत नक्कीच त्याच्या संघाला होतोय. पुन्हा एकदा भावेश शेलार स्ट्राईकच्या दिशेने जरूर आहे, कारण आता नेट रन रेटच्या हिसाबाने फलंदाजी करताना जरूर तो पाहायला मिळेल. यावेळी मात्र शरीर भेदक चेंडू होता. शरीराचा वेध चेंडूने घेतलाय आणि फलंदाज इथे मात्र धावबाद होतोय. आणखी एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. आनंद कदम मात्र माघारी परतेल. दुसरा खेळाडू इथे बाद झालाय. धावफलक मात्र स्थिर असणार आहे आपल्या जागेवरती. 62 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 103 धावांचं मोठं आव्हान आणि हे आव्हान पेलवणं तितकंच सोपं काम नाहीये. निर्धारित 6 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. सहा चेंडू 41 धावांची आवश्यकता. आता मात्र सामन्यामध्ये केवळ औपचारिकता शिल्लक असं म्हणावं लागेल, परंतु क्रिकेटच्या या खेळामध्ये कधी काय होईल याचा मात्र नेम नसतो. परंतु 6 चेंडू 41 धावा खूप मोठी घोडदौड आहे. याचं कॅल्क्युलेशन देखील तितकंस सोपं नसणार आहे, कारण 6 चेंडू मध्ये 41 कशा बनवायच्या फलंदाज देखील याचं कॅल्क्युलेशन करू शकत नाही, कारण गोलंदाजाला 9 चेंडू टाकावे लागतील. असा क्रिकेटमध्ये असं आपण तर्क वितर्क करू शकत नाही. 6 चेंडू 41 धावा तुम्हाला बनवायच्यात. नवीन फलंदाज मैदानामध्ये गौरव भोर आणि त्या समवेत मात्र सेट भावेश शेलार मैदानामध्ये. व्हाईट बॉलने इथे सुरुवात होते. अजूनही 6 चेंडू 40 धावांची आवश्यकता. सामन्यामध्ये काही मिरॅकल्स चमत्कार होतोय का ते देखील पाहायचंय. 6 चेंडू 40 धावांची आवश्यकता. वाईडने सुरुवात करतोय सुरेश इथे. भावेश शेलार मात्र स्ट्राईकच्या दिशेने. ओहो, लाजवाब फटका भावेश शेलारच्या बॅट मधून. चेंडूला मात्र बिग हिट केलंय. चेंडू मात्र थांबणार नाहीये. आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. अतिशय चांगला फटका भावेश शेलारच्या बॅट मधून. जुना चेंडू मैदानामध्ये जाऊ द्या. एक चांगला षटकार मात्र पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर आलाय, परंतु सामन्याचं कॅल्क्युलेशन इथे पाहावं लागेल. 5 चेंडू आणि अजून देखील 34 धावांची आवश्यकता. भावेश शेलार जरूर स्ट्राईक दिशेने खेळतोय. 5 चेंडू 34 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 34 धावा. मोठी घोडदौड इथे करावी लागेल. तर जुना चेंडू मैदानामध्ये द्या. तर 5 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता आहे.
भावेश शेलार अजून देखील सामना सोडला नाहीये. पाच चेंडू 34 धावांची आवश्यकता. भावेश शेलार मात्र आक्रमक फलंदाजी इथे करावी लागेल. 5 चेंडू 34 धावा खूप मोठं लक्ष आहे. परंतु क्रिकेटच्या या खेळामध्ये शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत मात्र क्रिकेटची भविष्यवाणी करणं योग्य ठरणार नसतं. 5 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. सुरेशला मात्र चांगली कामगिरी इथे करावी लागेल. अवांतर अवांतर धावा इथे देणं मात्र औचित्याचं ठरणार नाहीये. ते मात्र महागात पडणार आहे. बघूया सुरेश. अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळतोय. स्वतःसाठी रूम बनवण्याचा प्रयत्न भावेश शेलारने जरूर केला, परंतु चेंडूची लेंथ पहा. ऑफ स्टंपच्या बाहेर फुलर लेनचा चेंडू टाकलाय आणि निर्धाव चेंडू इथे जाताना पाहायला मिळतोय. अतिशय चांगला चेंडू सुरेशच्या माध्यमातून. बुद्धीचा देखील क्रिकेट खेळ आहे आणि त्याचं मात्र उत्तम उदाहरण इथे सुरेश पेश करतोय. आता मात्र सफल झाले होते. हवेत चेंडू जातोय. एकच खेळाडू तिथे तैनात आहे आणि ओ हो झेल इथे सुटतोय. दोन धावा पुन्हा एकदा इथे मिळतील. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. धाव घेतली नाही. ओके, रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 69 धावा धावफलकावरती. आणि यावेळेस मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातात भावेश शेलारच्या आणि भावेश शेलार मात्र माघारी परततोय. यू मिस आय डेफिनेटली हिट इथे मात्र पाहायला मिळतंय. परंतु शेवटच्या क्षणापर्यंत मात्र झुंज देताना पाहायला मिळालाय भावेश शेलार. एक चांगली खेळी आपल्या संघासाठी जरूर केली आहे, परंतु इथे बाद व्हावं लागते भावेश शेलारला. 69 धावा धावफलकावरती. आणि आता सामन्यामध्ये केवळ औपचारिकता शिल्लक. अतिशय चांगली गोलंदाजी सुरेशने देखील केली या षटकामध्ये. एक षटकार लागल्यानंतर चांगला कमबॅक करतोय नवीन फलंदाज तेजस मैदानामध्ये. आणि इथे मात्र बॅट्समन चकतोय, विकेट किपर चकतोय. केवळ एक सिंगल तिथे उपलब्ध असणार आहे आणि सिंगलच्या मदतीने एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल. धावा झाल्या 70 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 70 धावा धावफलकावरती. आणि पुन्हा एकदा यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातात खेळाडूच्या. आणखी एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. आणि इथे मात्र सहज सामना इथे खिशामध्ये घालतोय फाफाळे वॉरियर्स संघ. निलेश जाधव या ठिकाणी यायचंय. महाराष्ट्र कट्टा यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जमा झाले. निलेश जाधव समालोचन कक्षामध्ये या. निलेश जाधव या ठिकाणी संपर्क करायचा आहे. अतिशय चांगली खेळी 64 धावा निलेशने बनवल्या. षटकारांचा अक्षरशः पाऊस या बटवाडीच्या मैदानामध्ये पाडलाय आणि या स्पर्धेमधील दुसरं अर्धशतक निलेश जाधव यांनी नोंदवलंय. निलेश जाधव कृपया समालोचन कक्षामध्ये या.